आज आपण बनवूया एकदम सोप्या पद्धतीने सोयाबीन पुलाव। जेव्हा जास्त काही खायची इच्छा नसेल तेव्हा हा पुलाव तुम्ही बनवू शकताय। एकदम बनवायला सोपा आहे, खायला टेस्टी। 1 कप बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 15 मिनिटे भिजायला ठेवले। त्यानंतर अर्धा कप सोयाबीन भिजवून घेतले। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची एक पेस्ट तयार केली आहे। फोडणीसाठी अर्ध तेल आणि अर्ध तूप गरजेनुसार घ्यायचं आहे। खडे मसाले घेतलेत, आवडीनुसार घ्यायचे आहेत खडे मसाले। त्यानंतर तयार पेस्ट टाकायची आहे। थोडेसे काजू घेतलेत मी, त्यानंतर गाजर घेतले, सिमला मिरची, थोडेसे मटार घेतलेत आणि टोमॅटो आणि मीठ टाकून छान भाज्या परतवून घ्यायच्या आहेत। भाज्या परतल्यानंतर याच्यामध्ये भिजवलेलं सोयाबीन टाकायचं आहे। मी तर अर्धा लिंबाचा रस आणि कसुरी मेथी आणि 1 चमचा बिर्याणी मसाला टाकलाय। आता लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही याच्यामध्ये दहीसुद्धा टाकू शकताय। तांदूळ टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे आणि गरम पाणी टाकून शिट्ट्या घ्यायच्यात। आपला पुलाव रेडी आहे।